अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार, विरोधकांना हरकती घेऊ द्या, आपण सकारात्मक बाजू सांगा, विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या, मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा, कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे, मला माझा समाज महत्त्वाचा आहे, कुठलाही नेता महत्त्वाचा नाही. काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन संपले नाही, तात्पुरते स्थगित केले आहे. आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच ती सुरूच झाला. फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली. त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त सांडलंय आपण. आता काय शेवटचं उक्क थोडं राहिले, शेपूट बी नाही म्हणायचं त्याला. आता हाती गेला शेपूट राहिले नाही, आता ते शेपूट नाही उक्क थोडंच अंमलबजावणी चालते. त्यांनी आता कायदा पारित करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायचं राज्यातल्या, की त्याची अंमलबजावणी होती. आणखी कोणाचं काही लगेच नवीन जे होईल ते लगेच. कारण काल मी तिथं प्रश्न उपस्थित केला, मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाच्या प्रतिनिधी त्यांनी सांगितलं लगेच. ते चांगलं केलं डोक्याचं आपल्या, ते नंतर लय अवघड होतं खेळ. हो लगेच लगेच लगेच, कारण तसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश दिलेले लगेच नवीनसाठी. आणखी कोणाचं काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर काढले बरे. आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले, ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, तर त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार आहे. तर तोपर्यंत आपण बेसावत करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर, इथूनच का झाला म्हणायचं, आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या नावून कशामुळे म्हणायचं आपण 10 फूट म्हणजे काय, तुम्हाला 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं. म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगावे, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का, एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये, किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, तर त्यापासून मिळालं काय, नुसता तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला, त्याचा उपयोग काय. जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा. त्यामुळे आपण आत्ता सावध येतो. गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफिलातलं नाही. पाणी का पाणी, दूध का दूध करतं. एका घावात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही, असं हे आंदोलन.